Hi friends, I am S.D. Farande, lecturer in Mechanical Engineering Department in Yashwantrao Chavan Polytechnic, Ichalkaranji. Friends, today we continue our second topic, design of joints, levers and offset links. In that, today we discuss the design of joint. In that, design of knuckle joint means what are the methods of failure of knuckle joint. knuckle joint डिझाइन कसं करायचं हे आपण आज बघणार आहे, त्याची प्रोसिजर बघणार आहे. पण त्याची प्रोसिजर बघणं म्हणजेच डिझाइन करणं म्हणजेच तो नकल जॉइंट फेल्युअर कुठं कुठं होणार आहे ते फाइंड आउट करणं म्हणजे मेथड्स ऑफ फेल्युअर ऑफ नकल जॉइंट. म्हणजे डिझाइन ऑफ नकल जॉइंट म्हणजेच मेथड्स ऑफ फेल्युअर ऑफ नकल जॉइंट हे आपण आज बघणार आहे मित्रांनो. Design of knuckle joint. Here one figure shows, in that one is the front view, another is the top view. This is the knuckle joint figure, dimensional figure. याच्यावरती डायमेन्शन्स दिले आहेत, यातले डायमेन्शन्स वापरून आपण याचं डिझाइन बघणार आहे. मेथड्स ऑफ फेल्युअर ऑफ नकल जॉइंट. कन्सिडर अ नकल जॉइंट which is shown in this figure. Let P is the tensile load acting on the rod. D is the diameter of the rod. D हा रॉडचा डायमीटर आहे. दोन्ही बाजूला इकडे सुद्धा D दाखवला आहे, या बाजूला सुद्धा इथं D हा डायमीटर दाखवलेला आहे. D1 is the diameter of the pin. यामध्ये जे मध्ये पिन इन्सर्ट केलेले आहे त्याचं डायमीटर काय असणार आहे, D1 असणार आहे. D2 is the diameter of, D2 is the outer diameter of I. म्हणजे हा जो आय एंड आहे, आय एंडचा आउटर म्हणजे टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला दिसतो इथं आउटर डायमीटर काय ह्याचा आहे, आयचा आउटर डायमीटर येतो D2. स्मॉल टी थिकनेस ऑफ सिंगल आय, जो सिंगल आय एंड आहे त्याची थिकनेस दिलेली आहे स्मॉल टी. T1 थिकनेस ऑफ फोर्कची थिकनेस दिलेली आहे, दोन ठिकाणी आहे, इथं पण T1 आहे आणि इथं पण T1 दिलेला आहे. सिग्मा टी, टाऊ, सिग्मा सी आर द परमिसिबल स्ट्रेसेस for the joint material in tension, shear and crushing respectively. In determining the strength of the joint for the various methods of failure, it is assumed that there is no stress concentration. म्हणजे हे डिझाइन बघत असताना, डिझाइन प्रोसिजर बघत असताना या ठिकाणी कुठेही स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन नाही आहे असं आपण अज्यूम करणार आहे. द लोड इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ओव्हर ईच पॉइंट ऑफ द जॉइंट. या जॉइंटवर जेवढे काय पॉइंट्स असतील, जेवढे काय कंपोनंट असतील, प्रत्येकावरती लोड हा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट आहे असं आपण अज्यूम करून याचं डिझाइन करणार आहे. फर्स्ट, फेल्युअर ऑफ द सॉलिड रॉड इन टेन्शन. हा जो रॉड आहे दोन्ही बाजूला, या रॉडचं फेल्युअर हे टेन्साइल लोडमुळे होणार आहे. लक्षात आलं, या ठिकाणी दाखवलेला आहे, सिंगल आयन दाखवला आहे या ठिकाणी, आणि याचा क्रॉस सेक्शन जो आहे हा क्रॉस सेक्शन सर्क्युलर आहे ज्याचा डायमीटर आपण D म्हणलेला आहे. मग एरिया रेजिस्टिंग टेन्शन जो असेल, टेन्शनला रेजिस्ट करणारा एरिया तो किती असेल, π/4 d². सिन्स द रॉड्स आर सब्जेक्टेड टू डायरेक्ट टेन्साइल लोड, देअरफॉर टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ द रॉड π/4 d² इंटू सिग्मा टी. म्हणजेच काय, स्ट्रेस इंटू एरिया या ठिकाणी आपण कन्सिडर केलाय. इक्वेटिंग धिस टू द लोड P ऍक्टिंग ऑन द रॉड, वी हॅव P is equals to π/4 d² into sigma t. लक्षात आलं, म्हणजे फोर्स इज इक्वल्स टू लोड इंटू स्ट्रेस हा फॉर्म्युला आहे. बरोबर, नॉर्मल फॉर्म्युला आपला काय माहित आहे, स्ट्रेस इज इक्वल्स टू लोड अपॉन एरिया. पण या ठिकाणी आपण काय केलं आहे, लोड इज इक्वल्स टू स्ट्रेस इंटू एरिया हा आपण घेतला या ठिकाणी. याच्यावरून आपण हा D कॅल्क्युलेट करू शकतोय, जो याचा रॉडचा डायमीटर असणार आहे. तो कसा कॅल्क्युलेट करणार, सिंपली याचं सिंप्लिफिकेशन करायचं. D इज इक्वल्स टू √4P डिवाइड बाय पाय सिग्मा टी. हा डायमीटर आपण कॅल्क्युलेट करणार आहे. फ्रॉम दिस इक्वेशन डायमीटर ऑफ द रॉड D इज ऑब्टेन्ड. लक्षात आलं. फेल्युअर ऑफ द नकल पिन इन शियर. आता ही जी नकल पिन आहे मध्ये सेंटरला, ही नकल पिन शियर मध्ये फेल होणार आहे. शियर मध्ये म्हणजेच काय, सिंगल आय एंड एका बाजूला ओढणार आहे आणि डबल आय एंड जो आहे फोर्क एंड हा दोन बाजूला एका बाजूला ओढणार आहे. पण डबल आय एंड मध्ये डबल आय असल्यामुळं या पिनचे 3 भाग होणार आहेत वेगवेगळे. एक भाग जाणार आहे सिंगल आयच्या बाजूला, 2 भाग जाणार आहेत
डबल आयच्या बाजूला. म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकताय सिंगल आय जो आहे तो एका बाजूला ओढणार आहे आणि डबल आय जो आहे तो दोन्ही बाजूला वरचा आणि खालचा पोर्शन दोन्ही बाजूला ओढणार आहे. म्हणजेच दोन ठिकाणी हा मटेरियल फेल होणार आहे आणि फेल्यूर कुठला असेल, शिअर फेल्यूर असेल. लक्षात आलं. त्यामुळे याला काय म्हणलाय, डबल शिअर म्हणलाय. हा जो एरिया आहे हा एरिया कुठला आहे, एरिया रेजिस्टिंग डबल शिअर. लक्षात आलं. सिन्स द पिन इज इन डबल शिअर देअरफॉर क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द पिन अंडर शिअरिंग काय असेल, क्रॉस सेक्शनल एरिया π/4 d1² हा झाला याचा रेजिस्टिंग एरिया. डबल शिअर आहे म्हणून काय म्हटलं 2 × π/4 d1² आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे. बरोबर. अँड द शिअर स्ट्रेंथ ऑफ द पिन, पिनची शिअर स्ट्रेंथ किती असेल 2 × π/4 d1² इंटू स्ट्रेस जो असेल तो म्हणजे शिअर स्ट्रेस म्हणजे टाऊ हा असणार आहे. इक्वेटिंग धिस टू द लोड पी ऍक्टिंग ऑन द रॉड, म्हणजे रॉडवर जो लोड ऍक्ट होणार आहे पी त्याला इक्वेट जर केलं पी इज इक्वल्स टू 2 × π/4 d1² म्हणजे रेजिस्टिंग एरिया झाला इंटू टाऊ. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे हा झाला फायनल फॉर्म्युला. फ्रॉम दिस इक्वेशन डायमीटर ऑफ द नकल पिन d1 इज ऑब्टेन्ड. d1 आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. कसं कॅल्क्युलेट करणार, सिम्पली याला सिम्प्लिफिकेशन करायचं. हा d1 जो आहे d1 इज इक्वल्स टू √4p / 2π टाऊ येणार आहे आणि फायनल सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर येणार आहे d1 इज इक्वल टू √2p / π इंटू टाऊ येणार आहे. लक्षात. दिस assumes that there is no slack or clearance between the pin and the fork and hence there is no bending of the pin. म्हणजे पिन मध्ये आणि फोर्क मध्ये कुठेही क्लिअरन्स नाही आहे, स्लॅक नाही आहे, त्यामुळे बेंडिंग होणार नाही आहे असं आपण या ठिकाणी कन्सिडर केलं आहे. बट इन ऍक्च्युअल प्रॅक्टिस द नकल पिन is loose in forks in order to permit angular movement of one with respect to the other. पण ऍक्च्युअल प्रॅक्टिस मध्ये नकल पिन आणि फोर्क याच्यामध्ये थोडासा क्लिअरन्स प्रोव्हाइड केलेला असतोय जेणेकरून त्यामध्ये मुवमेंट होण्यासाठी. देअरफॉर द पिन इज सब्जेक्टेड टू बेंडिंग इन ऍडिशन टू शिअरिंग. म्हणजे फक्त शिअरिंग नाही होणार त्या पिनचं, तर त्या पिनचं बेंडिंग सुद्धा होणार आहे. by making the diameter of the knuckle pin equal to the diameter of the rod. म्हणजे नकल पिनचं जे डायमीटर आहे ते रॉडच्या डायमीटर बरोबर आहे असं आपण कन्सिडर केलं आहे. ए मार्जिन ऑफ स्ट्रेंथ इज प्रोव्हाइडेड टू अलो फॉर द बेंडिंग ऑफ द पिन. इन केस द स्ट्रेस ड्यू टू बेंडिंग इज टेकन इनटू अकाउंट इट इज अज्युम्ड दॅट द लोड ऑन द पिन इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड अलॉंग द मिडल पोर्शन. म्हणजे पिनवरचा जो लोड आहे तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होणार आहे. म्हणजे सिंगल आय एंड जो आहे त्या आय एंड कडे मधला पोर्शन डिस्ट्रीब्यूट होणार आहे. अँड व्हॅरीज युनिफॉर्मली ओव्हर द फोर्क्स आय शोन इन फिगर. आणि जो वरचा आणि खालचा पोर्शन आहे याच्यामध्ये हा व्हॅरी होणार आहे लोड फोर्क एंड मध्ये. दस इन द फोर्क्स अ लोड p/2 ऍक्ट्स टुवर्ड्स अ डिस्टन्स t1/3. t1/3 एवढ्या डिस्टन्सवर p/2 एवढा फोर्स ऍक्ट होणार आहे फोर्क साइडला फ्रॉम द इनर एज अँड द बेंडिंग मोमेंट विल बी मॅक्झिमम ॲट द सेंटर ऑफ द पिन. द व्हॅल्यू ऑफ मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट इज, आता बेंडिंग मोमेंट जी आहे ही मॅक्झिमम कुठं असणार आहे, याच्या सेंटरला असणार आहे कारण मॅक्झिमम फोर्स इथंच ऍक्ट होतोय. आणि ही बेंडिंग मोमेंट काय असणार आहे, बेंडिंग मोमेंट म्हणजे फोर्सेस आपण घेणार आहे अबाउट दिस ऍक्सिस. म्हणजे p/2 इंटू t1/3 प्लस t/2 मायनस p/2 इंटू t/4. लक्षात आलं. म्हणजे p/2 इंटू t1/3 हे डिस्टन्स प्लस याच्यामध्ये डिस्टन्स ऍड ऑन राईट डिस्टन्स किती झालं, टोटल t आहे म्हणजे t/2 प्लस t1/3 इंटू फोर्स म्हणजे हा p/2 हा फोर्स झाला मायनस याच्यातून मायनस होणार आहे कुठला फोर्स, हा फोर्स याच्यातून मायनस होणार आहे. p/2 इंटू डिस्टन्स कुठे ऍक्ट होतोय, हा ऍक्सिस पासून t हाफ एवढ्या डिस्टन्सवर ऍक्ट होतोय बरोबर. म्हणजेच t हाफ मध्ये परत दुसरा भाग आहे म्हणजे t/4. देअरफॉर सिम्प्लिफाय केला आपण, सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे p/2 इंटू t1/3 प्लस t/4 हे मिळालं आपल्याला बेंडिंग मोमेंट. अँड सेक्शन मॉड्युलस, याचा सेक्शन मॉड्युलस जो आहे हा किती असणार आहे सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा
Z is equals to pi by 32 d1 cube. Then what is the maximum bending stress, म्हणजे what is the maximum bending tensile stress, कारण टेन्साईल फोर्स मुळे बेंडिंग येणार आहे बरोबर. सिग्मा बी याला म्हटलं जाते किंवा सिग्मा टी म्हणू शकतो आपण. m by z, m is बेंडिंग मोमेंट, z इज द सेक्शन मॉड्युलस. m ची व्हॅल्यू या ठिकाणी पुट केलेली आहे आपण, जी वरती आपण फाइंड आउट केलेली आहे. z ची व्हॅल्यू इथं पुट केलेली आहे. फ्रॉम दिस एक्सप्रेशन द व्हॅल्यू ऑफ d1 मे बी ऑब्टेन्ड, आणि ह्या एक्सप्रेशन वरून आपण d1 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतोय. म्हणजेच कसं, समजा सिग्मा बी इज इक्वल्स टू इक्वेशन आपण कन्सिडर केलं, याच्यावरून d1 जो मिळणार आहे तो d1 काय असेल, क्यूब रूट ऑफ 32 डिवाइड बाय पाय सिग्मा बी और सिग्मा टी इंटू p बाय 2 इंटू ब्रॅकेट t1 बाय 3 प्लस t बाय 4. हे असणार आहे d1 कॅल्क्युलेट करण्यासाठीचं इक्वेशन, बेंडिंग मुवमेंट कन्सिडर केली तर. तसं मोस्टली बेंडिंग मुवमेंट पिन मध्ये कन्सिडर केली जात नाही, पण ऍक्च्युअली त्यामध्ये बेंडिंग मुवमेंट असते. तसं काही डिझाईन मध्ये आपण हे कन्सिडर करत नाही, काही मध्ये हे कन्सिडर करत असतोय आपण. फेल्युअर ऑफ द सिंगल आय और रॉड एंड इन टेन्शन, म्हणजे टेन्शन मध्ये सिंगल आय एंड जो फेल होणार आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहे. आता सिंगल आय एंड जो आहे त्याच्यावर टेन्शन आल्यानंतर हा फेल होणार आहे. म्हणजेच काय, सिंगल आय एंड जो आहे हा अर्ध्यातून कट होणार आहे. या ठिकाणी फिगर दाखवली आहे इथं, ही फिगर तुम्ही बघू शकताय. अर्ध्यातून हा इथं कट होणार आहे आणि हा कट झाल्यानंतर याप्रमाणे याचं डायमेन्शन्स असणार आहेत. रेजिस्टिंग एरिया कुठला आहे, तर हा जो आहे हा रेजिस्टिंग एरिया झाला याचा. The single eye or rod end may tear off due to the tensile load. We know that area resisting काय असेल, area resisting d2 minus d1 into thickness t. Therefore, tearing strength of the single eye or rod end is d2 minus d1 into t into sigma t, कारण टेन्साईल मुळे होणार आहे. याच्यावरून इक्वेशन जर बघितलं, इक्वेटिंग दिस टू द लोड p is equals to d2 minus d1 into t into sigma t. हे जे इक्वेशन आहे याच्यातून आपण सिग्मा टी सुद्धा घेऊ शकतोय. सिग्मा टी इज इक्वल्स टू p डिवाइडेड बाय d2 minus d1 into t बरोबर. फ्रॉम दिस इक्वेशन द इंड्यूस्ड टेन्साइल स्ट्रेस सिग्मा टी फॉर द सिंगल आय और रॉड एंड मे बी चेक्ड, म्हणजे एक इंड्यूस्ड स्ट्रेस आपल्याला याच्यातून मिळणार आहे आणि हा इंड्यूस्ड स्ट्रेस अलाउएबल किंवा वर्किंग स्ट्रेस पेक्षा कमी असायला पाहिजे. लक्षात, इन केस ऑफ द इंड्यूस्ड टेन्साइल स्ट्रेस इज मोर दॅन द अलाउएबल वर्किंग स्ट्रेस देन इनक्रीज द आउटर डायमीटर ऑफ द आय d2. आणि जर हा जास्त आला, यायला नको आहे, जास्त आला तर d2 हा डायमीटर आपला वाढवावा लागेल, म्हणजे रेजिस्टिंग एरिया वाढवावा लागेल, म्हणजे हा सिग्मा टी अलाउएबल स्ट्रेस पेक्षा कमी असेल. लक्षात आलं, जेणेकरून आपला सिंगल आय एंड हा टेन्शन मध्ये सेफ होणार आहे. फेल्युअर ऑफ द सिंगल आय और रॉड एंड इन शियरिंग. आता सिंगल आय एंड जो आहे हा शियरिंग मध्ये सुद्धा फेल होतोय. शियरिंग मध्ये कसा फेल होतोय, तर हा सिंगल आय एंड जो आहे याच्यातला हा एवढा पोर्शन जो आहे हा एवढा शियर होणार आहे, बाहेर निघून जाणार आहे, स्लाइस मध्ये जाणार आहे. द सिंगल आय और रॉड एंड मे फेल इन शियरिंग ड्यू टू टेन्साइल लोड. वी नो दॅट एरिया रेजिस्टिंग शियरिंग, शियरिंगला रेजिस्ट करणारा एरिया आपल्याला माहित आहे किती आहे, d2 मायनस d1 इंटू टी, त्याची थिकनेस बरोबर. इथं पण दाखवला हा एरिया आणि तुम्ही या ठिकाणी सुद्धा हा एरिया बघू शकताय. शियरिंग स्ट्रेंथ ऑफ सिंगल आय और रॉड एंड, शियरिंग स्ट्रेंथ काय असणार आहे याची, स्ट्रेंथ म्हणजेच काय, स्ट्रेंथ इज इक्वल्स टू एरिया इंटू स्ट्रेस. एरिया काय असेल d2 मायनस d1 इंटू टी हा झाला एरिया, आणि स्ट्रेस काय असेल शियर स्ट्रेस टाऊ. इक्वेटिंग दिस टू द लोड p, लोड p ला इक्वेट केल्यानंतर काय इक्वेशन मिळेल, p इज इक्वल्स टू d2 मायनस d1 इंटू टी इंटू टाऊ. फ्रॉम दिस इक्वेशन वी कॅन कॅल्क्युलेट शियर स्ट्रेंथ. व्हॉट इज द अलाउएबल शियर स्ट्रेस, टाऊ इज इक्वल्स टू p डिवाइड बाय d2 मायनस d1 इंटू टी. फ्रॉम दिस इक्वेशन द इंड्यूस्ड शियर स्ट्रेस टाऊ फॉर द सिंगल आय और रॉड एंड मे बी चेक्ड. आता याच्यामध्ये हा जो शियर स्ट्रेस असेल हा अलाउएबल किंवा परमिसिबल स्ट्रेस पेक्षा हा कमी असायला पाहिजे. लक्षात आलं. आता या ठिकाणी जे बघितलं आहे दोन एरिया वेगवेगळे दाखवले आहेत. दोन एरिया म्हणजे कुठला आहे, 2 इंटू d2 मायनस d1 डिवाइड बाय 2 बरोबर. 2 कॅन्सल झाल्यानंतर d2 मायनस d1 इंटू टी इंटू टाऊ, ते इक्वेशन आपल्याला इथं मिळालेलं आहे.
फेल्युअर ऑफ द सिंगल आय ऑर रॉड एंड इन क्रशिंग. क्रशिंग मध्ये सुद्धा फेल होणार आहे. क्रशिंग मध्ये म्हणजेच काय, त्याचं पावडर फॉर्म मध्ये कन्व्हर्जन होणार आहे सिंगल आय एंडचं. हा मधला जो पोर्शन आहे, हा पोर्शन ज्याला पिन कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहे, त्या पिन मुळे हा एवढा पोर्शन क्रश होणार आहे आणि त्याच्यामुळे तो फेल होऊ शकतोय. तर सिंगल आय ऑर पिन मे फेल इन क्रशिंग ड्यू टू द टेन्साइल लोड. वी नो दॅट द एरिया रेजिस्टिंग, हा एरिया किती झाला आता, D1 इंटू टी, हा झाला त्याचा रेजिस्टिंग क्रशिंग एरिया, बरोबर, D1 इंटू टी. क्रशिंग स्ट्रेंथ ऑफ सिंगल आय ऑर रॉड एंड इज द D1 इंटू टी इंटू सिग्मा सी. इक्वेटिंग दिस टू द लोड P, P is equals to D1 into T into sigma C or sigma Ck, crushing stress. From this equation, the induced crushing stress sigma Ck for the single eye or pin may be checked. म्हणजे सिग्मा सी के आपण याच्यातून चेक करू शकतोय या इक्वेशन वरून, जो अलाउएबल किंवा वर्किंग पेक्षा कमी असायला पाहिजे. इन केस द इंड्युस्ड क्रशिंग स्ट्रेस is more than the allowable working stress, then increase the thickness of the single eye. आणि जर हा सिग्मा सी जर जास्त आला allowable पेक्षा, allowable working stress पेक्षा, तर आपल्याला थिकनेस टी जी आहे ही इन्क्रीज करावी लागेल, वाढवावी लागेल. फेल्युअर ऑफ द फोर्कड एंड इन टेन्शन. आता सिंगल आय एंड झाला, त्यानंतर आहे डबल आय एंड म्हणजे फोर्कड एंड. फोर्कड एंड टेन्शन मध्ये कट होणार आहे. याला दोन आय आहेत, या ठिकाणी हा कट होणार आहे. द फोर्कड एंड ऑर डबल आय मे फेल इन टेन्शन ड्यू टू द टेन्साइल लोड. वी नो दॅट द एरिया रेजिस्टिंग, एरिया काय असेल रेजिस्टिंग एरियाला, रेजिस्टिंग एरिया जो आहे तो किती असेल, D2 मायनस D1 इंटू 2T1, बरोबर. 2T1 काय म्हणलाय, कारण डबल आय एंड आहे. टिअरिंग स्ट्रेंथ ऑफ द फोर्कड एंड, टिअरिंग स्ट्रेंथ काय असेल, स्ट्रेंथ इज इक्वल्स टू एरिया इंटू स्ट्रेस. एरिया काय D2 मायनस D1 इंटू 2T1 इंटू सिग्मा टी. इक्वेटिंग दिस टू द लोड P, P इज इक्वल्स टू D2 मायनस D1 इंटू 2T1 इंटू सिग्मा टी. From this equation, the induced tensile stress for the forked end may be checked. टेन्साइल स्ट्रेस आपण या ठिकाणी चेक करू शकतोय आणि हा टेन्साइल स्ट्रेस सुद्धा अलाउएबल वर्किंग स्ट्रेस पेक्षा कमी असायला पाहिजे. फेल्युअर ऑफ द फोर्कड एंड इन शियर. हा फोर्कड एंड जसा टेन्शन मध्ये फेल होणार आहे, तसा शियर मध्ये सुद्धा फेल होणार आहे. म्हणजे याचा स्लाइस जो आहे हा बाहेर ओढून येणार आहे, बरोबर. हा स्लाइस येणार आहे, जो तो इथला सुद्धा येणार आहे आणि इथला सुद्धा, म्हणजे दोन्ही बाजूचा स्लाइस या ठिकाणी येणार आहे, बरोबर. द फोर्कड एंड मे फेल इन शियरिंग ड्यू टू द टेन्साइल लोड. वी नो दॅट एरिया रेजिस्टिंग शियरिंग D2 minus D1 into 2T1. Shearing strength for the forked end D2 minus D1 into 2T1 into tau. Equating this equation to the load P, P is equals to D2 into D1 into 2T1 into tau. सेम आहे वरच्या इक्वेशन प्रमाणे, फक्त या ठिकाणी स्ट्रेस चेंज झाला आहे. या ठिकाणी आहे शियर स्ट्रेस, या ठिकाणी आहे टेन्साइल स्ट्रेस. या ठिकाणी सुद्धा आपण टाउ कॅल्क्युलेट करू शकतोय सेपरेटली. फ्रॉम दिस इक्वेशन द इंड्युस्ड शियर स्ट्रेस for the forked end may be checked. In case the induced shear stress is more than the allowable working stress, then the thickness of the fork T1 is increased. या ठिकाणी सुद्धा जर हा T allowable स्ट्रेस पेक्षा जर जास्त आला तर हा T1 आपल्याला इन्क्रीज करावा लागेल, जेणेकरून डिझाइन सेफ होईल. फेल्युअर ऑफ द फोर्कड एंड इन क्रशिंग. जसं सिंगल आय एंड क्रशिंग मध्ये फेल होत होता, तसा फोर्कड आय एंड सुद्धा क्रशिंग मध्ये फेल होऊ शकतोय. The forked end or pin may fail in crushing due to the tensile load. We know that area resisting crushing काय असेल D1 into 2T1. The crushing strength of the forked end D1 into 2T1 into sigma C, resisting area into stress असेल. Equating this to the load P, P is equals to D1 into 2T1 into sigma CK. याच्यावरून सुद्धा आपण परत सिग्मा सी के किंवा क्रशिंग स्ट्रेस जो आहे आपण कॅल्क्युलेट करू शकतोय. फ्रॉम दिस इक्वेशन द इंड्युस्ड क्रशिंग स्ट्रेस फॉर द फोर्कड एंड मे बी चेकड. आपण चेक करू शकतो. या ठिकाणी एक नोट आहे, फ्रॉम द अबोव फेल्युअर ऑफ द जॉइंट वी सी दॅट द थिकनेस ऑफ द फोर्क T1 शुड बी इक्वल टू हाफ द थिकनेस ऑफ द सिंगल आय T2. बट इन ऍक्च्युअल प्रॅक्टिस T1 is greater than T by 2 in order to prevent deflection of spreading of the forks.
विच वुड इंट्रोड्यूस एक्सेसिंग बेंडिंग ऑफ द पिन. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये आपण T1 हा जास्त ठेवत असतोय T2/2 पेक्षा. लक्षात आलं. ही झाली डिझाईन प्रोसिजर नकल जॉईंटची. To get latest videos and notification, please subscribe and like this YouTube channel. Thank you.